सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सांधेदुखी आणि त्यावरती काय उपचार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण अस्थिरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश मिटांगे यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. सुरुवातीला आपण सांधेदुखी जी आहे त्याबद्दलची माहिती सांगूया. आता आजचा सगळ्यात ज्वलंत असा जो प्रॉब्लेम आपल्याला आढळतो समाजामध्ये तो आहे सांधेदुखीचा आणि गुडघेदुखी त्यातल्या त्यात आहे ना, खूप कॉमन झालेला आहे. इतर सांध्यांचा पण त्रास होतो, पण गुडघ्यांचा शक्यतो आजकाल आपण पाहतो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे. आणि एका वयानंतर आजकाल ते वय पण कमी कमी होत चाललेलं आहे. एक 40 नंतर पण आपण पाहतो आहे की सांधे दुखणे सुरू होऊन जात आहे. तर सांध्यांचा त्रास म्हणजे एक तर सांधे दुखणे किंवा सांध्यांवर सूज येणे किंवा सांधे अकडून जाणे है ना. तर या 3 प्रकारच्या गोष्टी व्हायला लागतात आणि त्या जर का बसत नसतील तर आपल्याला डॉक्टरांना दाखवून त्याच्या तपासण्या करणं किंवा त्याच्यावर उपचार घेणं याची गरज आपल्याला भासते. तर जनरली काय आहे की सगळ्यात जो कॉमन प्रॉब्लेम जो असतो की साधारणतः म्हणजे सगळे आपले रोजचे कामं वगैरे चालू आहे पण दुखतात आहे, आता हाडं दुखतात, सांधे दुखतात. तर एक कॉमन प्रॉब्लेम किंवा कॉमन त्याचं कारण जे असतं ते म्हणजे की काही न्यूट्रिशनचे जे घटक आहेत जे आपल्या हाडांना किंवा जॉईंट्सला जे सत्व लागतात त्यांची कमतरता भासणे. आणि त्याची कमतरता निर्माण केव्हा होईल की जेव्हा आपला आहार हा थोडा अनियमित राहील किंवा बरोबर नाही राहील किंवा त्या आहारामध्ये ते पोषक तत्वांची कमतरता राहील, तेव्हा कुठे ही कमजोरी हाडांची किंवा त्या सांध्यांचा त्रास सुरू होतो. हा सगळ्यात त्याच्यामध्ये एक कॉमन कारण आपण त्याला म्हणू. मग याच्या पलीकडे एक 50 नंतर जो त्रास सुरू होत असतो की सांधे दुखत आहेत, आता अकडत आहेत, सुस्त आहेत, तर त्याच्यामध्ये एक जे असतं ते एज रिलेटेड बनतो की आपलं वय वाढतं आणि वाढत्या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात त्याच्यामध्ये हळूहळू त्यांची जी आपण म्हणू की ताकद जी आहे, क्षमता जी आहे त्या सांध्यांची, त्यांच्या आजूबाजूच्या मांसपेशींची, तिथल्या स्नायुबंध आहे किंवा तिथली जी खुर्ची आहे, जी गादी असते सांध्यांची, ती कमकुवत व्हायला चालू होतं आणि मग ती जास्त कष्ट, जास्त भार हे सहन करू नाही शकत आणि म्हणून त्याच्यावर सूज निर्माण व्हायला सुरू होते आणि मग त्याचं आपल्याला दुखणं जाणवायला चालू होते. हा एक प्रकार झाला, तो एज रिलेटेड आपण त्याला म्हणतो की वाढत्या वयामुळे होणारा त्रास. हा त्रास पण काय की जास्त प्रमाणात व्हायला लागला तर त्याला उपचार आपल्याला घेता येतं किंवा ज्या गोष्टी शरीरामध्ये बरोबर सुरू नाही आहेत तर त्या थोड्याशा सुरळीत केलं की हा त्रास थोडा आपल्याला मंद करता येतो. तुम्ही सांगितलं त्यानुसार आपण पाहतोय की थोडं चिंताजनक आहे की कमी वयात पण सांधे दुखत हो, आहेत हो. आणि वय कमी आहे, आपण म्हणतो माझं काय वय झालं का, दुखले असतील म्हणून दुर्लक्ष, आणि वाढत्या वयामध्ये दुखणारच आहेत म्हणून दुर्लक्ष. तर दुर्लक्ष केल्याने पण त्रास जास्त वाढतो. हो, कारण काय की दुखत आहे आणि एक 2 दिवस दुखलं आणि मग नीट झालं तर ठीक आहे, पण जर काही वारंवार होत आहे किंवा मग याच्यामध्ये आरामच नाही पडत आहे तर मग ते त्वरित तुम्हाला कोणाला तरी योग्य डॉक्टरला दाखवणे गरजेचं आहे. कारण त्याचं कारण शोधणे आणि त्याचं तपासण्या करून त्याच्यावर उपचार करणे हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला काय आहे की जोपर्यंत आपण चालते फिरते राहू तोपर्यंत ओव्हरऑल आपलं आरोग्य जे आहे, जे आपल्या हृदयाचं आरोग्य किंवा इतर अवयवांचं आरोग्य आहे हे टिकून राहणार. चालणं फिरणं कमी झालं की मग आपल्या बाकीचे त्रास, बाकीचे आजार वाढण्याची शक्यता असते आणि ते होऊ नये
म्हणून आपल्याला जरी सांधेदुखी असेल आणि ते थांबत नसेल तर त्याच्यावर दाखवणे डॉक्टरांना आणि उपचार घेणे हे आवश्यक आहे. म्हणजे परावलंबित्व येऊ नये म्हणून पण आपण छोटीशी जरी सांधेदुखी असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं की काही बाबींची पूर्तता होत नाही, आपण हवा तसा आहार घेत नाही, पण चुकीचा पण आहार आपण कदाचित घेत असू, तर त्याबद्दल पण सांगा की नेमकं काय आपण खातोय किंवा काय खायला नको की ज्याच्या कारणांमुळे आपल्याला सांधेदुखी वाढते आहे. हां, आत्ताच्या वेळेला आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवतो पेशंट की वय 40 आहे ना, 50 पण सांध्यांचा त्रास सुरू होत आहे आणि एक चित्र त्या महिलाचं किंवा पुरुषाचं आमच्या समोर असतं की ते म्हणजे एक तर लठ्ठपणा असतो है ना, किंवा पोट निघालेलं असतं आणि सांधे दुखत असतात. आणि तुम्ही जर का आम्ही जशी त्यांना प्रश्न विचारतो किंवा त्यांची हिस्ट्री घेतो तर काय की त्यांची लाईफस्टाईल म्हणजे त्यांची जीवनशैली ही माहीत पडते, जे आजकाल ती चुकीची जीवनशैली सुरू आहे. एक म्हणजे की उशिरा उठणे, दुसरं जेवणाचा काही वेळ काळ नाही आहे किंवा कधी पण जेवणे आणि काही पण जेवणे, त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक्सेस कॅलरीज किंवा गरज नसताना खूप जेवणे है ना, जास्त जेवणाचं परत त्याला एक्सेस न्यूट्रिशन आपण म्हणतो, एक्सेस कॅलरीज आहे, जे असं समजा की जास्त जेवणे असं समजा की पॉयझन आहे शरीराला है ना, अतिप्रमाणात. म्हणजे तुम्ही त्याच्यातून जी ऊर्जा घेत आहे, तुमच्या शरीराला जितकी ऊर्जा लागत आहे त्याच्यापेक्षा जास्त जर का तुम्ही ऊर्जा घेत आहे आतमध्ये, तर ती ऊर्जा खर्च नाही होत आहे आणि ती ऊर्जा मग साठवल्या जाणार है ना. हां, ती चरबीच्या रूपात ठिकठिकाणी साठवल्या जाणार, मग ती तुमच्या लिव्हरमध्ये जमायला चालू झाली की मग लिव्हरचं तुमचं जे क्रिया आहे ना, पचनक्रियाचं एक मोठं ऑर्गन आहे लिव्हर, तर ती लिव्हर डिस्टर्ब व्हायला चालू होऊन जाते. मग आजकाल तुम्ही पाहताय की फॅटी लिव्हरचे प्रमाण हे वाढलेले आहे. तुम्ही सोनोग्राफी करता त्याच्यावर रिपोर्ट येतो की फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हर म्हणजे चरबीमध्ये आपलं लिव्हरमध्ये चरबी जमली, मग त्या लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब होते, मग तुमची ओव्हरऑल पचनक्रिया डिस्टर्ब होते, हळूहळू तुमच्या रक्तातले काही घटक वाढायला चालू होतात आणि हे आपण शेवटी म्हणजे हा शेवटचा भाग झाला, म्हणजे हे पहिले होऊन जाते आणि त्याच्यानंतर या कारणांमुळे सांधेदुखी चालू होते, कारण त्याच्यावर परिणाम होतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला सांध्यांचा त्रास आहे किंवा संधिवात आहे, तर मग आपण असं त्याला समजायला नको की फक्त मला जॉईंटचाच त्रास आहे, माझ्या शरीरामध्ये इतर सगळ्या गोष्टी ठीक आहे. नाही, तसं नाही. जॉईंटचा त्रास तर शेवटचं त्याचं मॅनिफेस्टेशन आहे है ना, सिम्पटम शेवटचं आहे असं समजा. म्हणजे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी बऱ्याच गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सांध्यांचा हा त्रास सुरू झालेला आहे. आणि जे मी लाईफस्टाईलची गोष्टी करत होतो त्याच्यामध्ये जसा हा त्रास सुरू होतो, संधिवात सुरू होतं, तर लिव्हरमध्ये जर का चरबी जमायला चालू झाली, पचनक्रिया डिस्टर्ब व्हायला लागली, तर तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम हे बदलायला सुरू होतं. मेटाबॉलिझम एक प्रकारची तुमच्या शरीरामध्ये होणारी क्रिया, तर ती अस्वस्थ व्हायला लागले की पुढे जाऊन मग रक्तामधली जी साखर असते, शुगर आहे, त्याचं हँडलिंग डिस्टर्ब होतं आणि ते डिस्टर्ब व्हायला लागलं की ज्याला हायपरग्लायसेमिया म्हणतो आपण किंवा मग ज्याला डायबिटीज म्हणतो, तर तो आजार सुरू होतो. आणि डायबिटीसच्या पाठोपाठ मग तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास किंवा मग रक्तामध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढणे, हे प्रकार सोबत वाढत जातात. आणि हे बरेच काळ वाढत गेले की मग तुम्हाला हृदयाचा त्रास होण्याची शक्यता किंवा त्याचा आजार किंवा मग जसं आपण म्हणतो एखाद्या वेळेस हार्ट अटॅक येऊ शकतो. ह्या सगळ्या मग धोकादायक गोष्टी होण्याचं हे सुरू होऊन जातं. तुमचा एक सांधा जेव्हा दुखतोय किंवा सुरुवातीचे लक्षणं दिसत आहेत तेव्हा तुम्ही लगेच का अलर्ट व्हावं, तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला आत्ता सांगितलं की भरपूर गुंतागुंत होऊन शेवटी तुम्हाला संधिवात झाल्याचं लक्षात येणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी बिघडलेल्या असतात, त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. सर, हे झालं की जे पेशंट्स ज्यांना थोडं दुर्लक्ष करता येण्यासारखा संधिवात आहे, पण जे पेशंट्स आहेत की ज्यांना बराच दुर्धर असा संधिवात झालेला आहे, तर ऑपरेशन्स वगैरे त्यावर करावे लागतात आणि अशा वेळेला हे पेशंट घाबरलेले असतात, तर मला वाटतं ऑपरेशन्स कुठले होतात किंवा त्या संदर्भात आपण माहिती सांगू. ऑपरेशनची गरज आपल्याला केव्हा पडते, जेव्हा एखाद्या रुग्णाला आपण तपासतो, त्याला त्रास खूप असतो, म्हणजे वेदना खूप असतात. आता एक झालं की त्यांना पेशंटला वेदना खूप आहेत, दुसरं झालं की
त्या सांध्यांची जी ठेवण आहे, त्याची जी ॲनाटॉमी आहे ती विस्कळीत झाली आहे. म्हणजे आपल्याला त्यांचे सांधे वाकडे झालेले दिसतील किंवा पाय वाकडे झालेले दिसतील, ज्याच्यामुळे चालणं थोडं अवघड होऊन जातं. आणि या कारणांमुळे जर का त्यांचं चालणं जर का 2 मिनटंच फक्त तुम्ही चालू शकत का, इथून तुम्हाला वॉशरूमपर्यंत जायला पण जर का त्रास होत आहे खूप, तर मग आपण त्यांचे एक्सरे पाहून, आणि एक्सरेमध्ये पण समतोल तशाच घडामोडी किंवा तसेच बदल दिसत आहेत की सांधा खूपच झिजून गेलेला आहे. साध्या भाषेत आपण म्हणतो की त्याच्या गॅप्स निघून गेलेल्या आहे, हाडांना कोपरे फुटले आहेत, अजून काही त्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत है ना. तर हा वाकडेपणा, वेदना किंवा एक्सरेमध्ये दिसलेली झीज आणि त्याच्यामुळे होणारा प्रचंड त्रास, आणि तुमचे जे रोजचे जे कामं आहेत ते तुम्ही करू नाही शकत किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडणं बंद करून दिलेलं आहे त्यांनी है ना. आणि मुवमेंट नाही आहे तुमच्या शरीराला, ज्याच्यामुळे फ्युचरमध्ये तुमचं कार्डियक हेल्थ सफर होऊ शकतं. तर मग अशा रुग्णांना आपल्याला ऑपरेट करता येतं. आता याच्यामध्ये पण काही वेगवेगळ्या प्रकारांची सर्जरीज राहते. आता आपण जर का म्हटलं की सांधा खूपच खराब होऊन गेलेला, म्हणजे त्याची आतली गॅप, बाहेरची गॅप ही बिलकुल नाहीशी झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये वाकडेपणा आलेला आहे, तर त्याला आपण सध्या आपण जे ऑपरेशन करतो त्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो, किंवा गुडघ्यासाठी असेल तर आपण त्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतो. सांधेरोपण शस्त्रक्रिया आजकाल खूप प्रमाणात केली जाते आहे, सगळीकडे केली जाते आहे, आणि सेफ अशी सर्जरी आहे, सक्सेसफुल अशी सर्जरी आहे की त्याचे रिझल्ट्स चांगले राहतात. फक्त आपल्याला त्याला सगळ्या तपासण्या करायला लागतात, पेशंटचं फिटनेस चेक करायला लागते, मग त्यात बाकीचे काही आजार आहेत का, जसं डायबिटीज आहे का, काही किडनीचं आहे का, त्यानुसार आपण ठरवतो की या पेशंटला हे सर्जरी करणं योग्य आहे की योग्य नाही आहे, की नको करायला या पेशंटमध्ये. आणि आता ते पेशंटची निवड फार आवश्यक आहे. जे तुमचे डॉक्टर आहे, सर्जन आहे, ते ठरवू शकतात तुम्हाला तपासून आणि सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट्स बघून. आणि एखाद्या पेशंटला जर का असं आपल्याला वाटलं की याच्यामध्ये आपण हे ऑपरेशन नाही करू शकत, तर मग त्याला पर्यायी दुसरं काही ऑपरेशन आहे का किंवा दुसरी काही प्रोसिजर आहे का. तर काही ठिकाणी काही पेशंटमध्ये जिथे काही कारणास्तव आपण सर्जरी नाही करू शकत, तर काही तात्पुरते उपाय आपल्याला करता येतात त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे त्यांना थोडा आराम पडू शकतो. जसं सांध्यांमध्ये देणारे इंजेक्शन्स अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये काही प्रकारचे वेगवेगळे औषधद्रव्य आपण टोंगड्या जॉईंटच्या आतमध्ये आपण सोडतो, म्हणजे निदान आपण त्यांच्या वेदना तरी कमी करू शकतो है ना. तर असे वेदनाशामक इंजेक्शन्स पण आहेत जे आपण त्याला देऊ शकतो. आणि अजून एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे, ती थोडी कमी वयामध्ये, एखाद्याला 45-50मध्येच जर का गुडघ्यांचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्यांच्या बाकीच्या गॅप्स ठीक आहे, पण त्यांची आतली गॅप ही फार कमी झालेली आहे आणि थोडंसं त्यांचे टोंगडे वाकले आहेत, तर अशा याच्यांमध्ये आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया न करता त्याला एक वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करतो, ज्याच्यामध्ये तुमचं वाकलेलं हाड जे असतं, टोंगडा वाकलेला असतो, तो आपण सरळ करतो है ना, जेणेकरून ती आतली गॅप ती उघडून जाते है ना. आणि ते समतोल तुमच्या शरीराचं वजन त्या टोंगड्यामधून दोन्ही साईडनी जातं, त्याच्यामध्ये लॉंग टर्म आराम पडतो. 10-15 वर्षाच्या वर इलिझॅरो टेक्निक ही एक सर्जरी पद्धती आहे, जी पण या गुडघ्यांच्या त्रासाला आपण ते करू शकतो, पण त्याचे अजून पण दुसरे उपयोग आहे. म्हणजे ती रशियन पद्धती आहे इलिझॅरो पद्धती सर्जरीची. आणि हाडांचा वाकडेपणा किंवा न जुळलेले हाड किंवा अनेक ऑपरेशन झाले त्या हाडावर, तो फ्रॅक्चर होतं, सुरुवातीला ऑपरेट केलं, 2-3 वेळा रॉड टाकला, प्लेट टाकला, नाही जुळलं, तर मग ही अशांसाठी ही इलिझॅरो सर्जरी आपण करू शकतो आणि त्याचे उत्तम असे त्याचे रिझल्ट्स आहेत. किंवा एखाद्याचं ऑपरेशन होऊन गेलं आहे पहिले, पण मग तिथे इन्फेक्शन झालं आहे, पिकलं आहे, तिथून पाणी येतं आहे, तिथून पस येत आहे, मग अशांमध्ये हे सर्जरी आपल्याला करता येते. मला यानंतर हे विचारायचं आहे की हे वेदनाशामक इंजेक्शनं जी आहेत, तर ती कुठल्या वयामध्ये आपण देतो किंवा नेमकं कोणत्या कोणत्या पेशंट्सना देऊ शकतो? याच्यामध्ये प्रकार आहेत वेदनाशामक इंजेक्शन्समध्ये, आणि त्यांचे असे, आता हे आपण सांध्यांची गोष्ट करतोय म्हणून सांध्यांचे इंजेक्शन्स आहेत ते, की ते जॉईंटमध्ये आपण ते औषध सोडतो. पण आता बाकीच्या पण अशा ज्या गोष्टी आहेत की एखाद्याला खांद्याचा त्रास आहे
ज्याला आपण कधी कधी काही लोकांमध्ये म्हणतो किंवा तुम्ही ऐकलेलं असतं की त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. तो असा त्रास आहे त्या खांद्याच्या जॉईंटचा की तो लवकर त्याच्यामध्ये आराम पडत नाही. कधी कधी त्याच्यामध्ये 1-1.5 वर्ष जातं, पण तो खांदा गोठलेला राहतो आणि तो दुखत राहतो. अशांमध्ये पण आपल्याला वेदनाशामक इंजेक्शन जे आहे ते देता येतात त्याच्यामध्ये. किंवा सियाटिकाचा त्रास आहे है ना, औषधोपचार चालू आहे पण आपल्याला ते पेन सहन नाही होत आहे, तर त्याला काही विशिष्ट इंजेक्शन्स आपल्याला विशिष्ट लोकेशन्सला, पर्टिक्युलर पॉईंट्सला, किंवा असं म्हणू की आपण ते जे मर्मबिंदू असतात पर्टिक्युलर त्या ठिकाणी ते आपण इंजेक्शन देतो आणि त्यांनी बराच आराम पडतो. पण नेहमी पेशंटच्या मनात शंका अशी असते जेव्हा कुठला औषधोपचार दिला जातो की हा कुठला कोर्स आहे का, याची सवय होईल का? हां, नाही, हा आता इंजेक्शन पद्धती आहे सवयीचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही आहे. जरी आता एखाद्याला जर का आपण गुडघ्याचा त्रास आहे आणि आपण इंजेक्शन देतो आहे, जॉईंटमध्ये काही औषध सोडतो आहे, तर आपण 1-2 किंवा फार तर फार 3 इंजेक्शन्स देऊ शकतो काही विशिष्ट अंतरावर. पण त्याच्यात आराम नाही पडत आहे तर मग आपण पुढे ते इंजेक्शन्स देत नाही. मग आपण ऑल्टरनेटिव्ह दुसरा त्याच्यामध्ये उपचार पद्धती त्याच्यामध्ये वापरतो किंवा वापरायला पाहिजे नंतर. तर हे सगळं जर श्रोते हो आपण आपल्या डॉक्टरांकडनं समजावून घेतलं तर मला असं वाटतं कुठल्याच शंका मनात राहत नाहीत. आणि जेव्हा असहनीय अशी वेदना आहे तर त्यासाठी पण इलाज आहे. दुसऱ्याही काही गोष्टी आहेत, ऑपरेशन्सबद्दल पण आपण जाणून घेतो आहोत. ऑपरेशन जेव्हा केल्या जातं ते पण त्यानंतर पण काळजी घेणं आवश्यक आहे, म्हणजे अजून काही घडायला नको. तर ते पण आपण सांगू की नेमकी काय काय काळजी घेतल्या गेली पाहिजे. हां, म्हणजे कोणतंही म्हणजे ऑपरेशन झाल्यावर एक तर पुरेसा आराम असायला पाहिजे. डॉक्टर पर्टिक्युलरली जी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा सांध्याची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा आपण असं म्हणू की गुडघ्यांचं सांधेरोपणची शस्त्रक्रिया झाली आहे, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला ते तुमचे पर्सनलाइज किंवा तुम्हाला व्यक्तिगत ते सूचना देतीलच की काय करायला हवं काय नाही करायला हवं. पण जनरली असं आहे की आपण सुरुवातीला जे आपले टाके वगैरे असतात त्याच्याकडे काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा ते डॉक्टर तुम्हाला बोलावतील की या अमक्या दिवशी तुम्ही ड्रेसिंगला या जखम पाहायला आहे, तेव्हा ते जायला पाहिजे. बाकी तुमचे पावलांचे व्यायाम आणि ते सांगतील, म्हणजे फिजिओथेरपीचा भाग एक त्याच्यामध्ये येतो जे सांधेरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर फार महत्त्वाचा असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला टोंगड्याला काही व्यायाम द्याव्या लागतात. कारण त्याला आपल्याला हळूहळू मोकळं करावं लागतं. एक तर ऑपरेशन झाल्यावर त्यावर सूज असते आणि दुखणं पण असते, ऑपरेशनचं जे दुखणं असतं ते, आणि त्याला आपल्याला लगेच मोबाईल करायचं असतं त्या सांध्याला, जॉईंटला, म्हणजे त्याला मूवमेंट घ्यायची असते. म्हणून हे सोबत दोन्ही गोष्टी बॅलन्सरित्या कराव्या लागतात. तर तो फिजिओथेरपीचा एक भाग आहे की व्यायाम करावे लागतात. त्याच्यासाठी तर डॉक्टर सांगतील तसे व्यायाम किंवा मग फिजिओथेरपीचे जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुमचे डॉक्टरच तुम्हाला पाठवतील की हे इथे जायचं किंवा या प्रकारे ही व्यायामाची प्रक्रिया सुरू करायची. आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी आपण जर का म्हटलं तर ती एक ऑपरेशन झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशीपासून आपण ते व्यायाम चालू करू शकतो फिजिओथेरपिस्ट डॉक्टरच्या सुपरविजनमध्ये. आणि हे व्यायाम लगभग 6 आठवड्यापर्यंत आपण करतो, कारण आपण अशी अपेक्षा ठेवतो की हे ऑपरेशन झाल्यावर 6 आठवड्यानंतर आपण मोकळेपणाने चालू शकतो. जास्तीत जास्त काही लोकांना एखाद्या स्टिकचा सपोर्ट काही दिवस लागू शकतो, पण ऑन ॲन ॲव्हरेज आपण म्हणतो की बहुतांश लोक 6 आठवड्यामध्ये ते मोकळे चालू शकतात, है ना. म्हणजे ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टरांचं कार्यभाग आहे. त्यानंतर श्रोते हो, ज्याचं कुणाचं ऑपरेशन असेल, तुमचं स्वतःचं किंवा नातेवाईकांचंही, तर त्यानंतर मात्र खरं तुमची परीक्षा सुरू होते की तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे आणि काळजी कशी घेता आहात. सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन जर केलं तर ही सांधेदुखी, संधिवात जो आहे तर आपण हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. सर, आपण आणखीन काय सांगू? हां, हे तर आपण काय की आता जे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांध्यांची झीज वयामानाने होणार आणि त्याच्यासाठी जी ऑपरेशन लागते वगैरे. आता संधिवाताचे दुसरे प्रकार पण जे आहेत आहे ना, आमवात आहे ज्याला रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो, किंवा मग गठियावात आहे, किंवा अजून पण एक आहे की जे अँकिलायझिंग स्पॉन्डिलायटिस ज्याला म्हणतो,
जो आपल्या मणक्यांवर त्याचा प्रभाव जास्त असतो आणि तिथले जॉईंट्स आहेत ते ऑटोमॅटिक फ्यूज व्हायला लागतात किंवा मग अजून पण अशा प्रकारे बरेचसे वाताचे संधिवाताचे प्रकार आहे आणि यांचे कारणं थोडेसे विशिष्ट आणि वेगळे असतात आणि त्यांना एक अलग प्रकारची औषधांची ट्रीटमेंट म्हणा किंवा बाकी त्यांच्यामध्ये पण फिजिओथेरपी, व्यायाम, हे शेकणे किंवा अलग अलग थर्मीज ज्याला म्हणतो थेरपीज आहे आपण देऊ शकतो आणि यांची उपचार पद्धती पण थोडी थोडी वेगळी राहते. म्हणजे औषधांचे प्रकार वेगळे राहतात याच्यामध्ये. जसं आमवात आहे त्यांना वेगळे औषधं लागू शकतात, गठियावात आहे त्यांना वेगळे औषधं लागू शकतात. हे पण एक वातांचे प्रकार आहे. तर हे तपासल्यानंतर पेशंटचं काय आहे हिस्ट्री, त्यांचे प्रश्न त्यांना तपासल्यानंतर, रक्तांच्या तपासल्या केल्यानंतर आपण ते डायग्नोसिसपर्यंत पोचतो की यांना हा त्रास आहे. त्याप्रमाणे त्यांचा आपण उपचार चालू करू शकतो. जेणेकरून उपचार चालू राहिला तर एकच आहे की ते सांधे तुमचे टिकून राहतील, ते लवकर खराब नाही होणार. जर का कोणाला काही पर्टिक्युलर संधिवाताचा त्रास आहे आणि त्याच्यावर तुम्ही उपचार नाही घेत आहे तर तो फार लवकर झिजून जाण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते किंवा तो लवकर खराब होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे तुमचं मग मोबिलिटी जी आहे पुढची ती थोडी धोक्यात येऊ शकते. एकतर तुम्ही सांगितल्यानुसार मुळातच ते शेवटचं लक्षण असतं काहीतरी शरीरात बिघाड झाल्यानंतरचं आणि त्याहीकडे जर तुम्ही सतत दुर्लक्ष करणार असाल तर निश्चितच सांधा खूप खराब झाल्यावरती आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचतो आणि मग लवकर आपल्याला बरं वाटत नाही. सर, मला हे सांगा की लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजकाल खांदेदुखीचा त्रास दिसतो. तर मग आता तो संधिवात आहे किंवा हे दप्तराचं ओझं वगैरे, त्यामुळे म्हणजे काय कारणं असू शकतात? नाही, आता ते लहान वय जे आहे आपण म्हणतो जो ग्रोथ पिरियड असतो आपल्या शरीराची हाडांची जी वाढ आहे, ग्रोथ ही जवळपास 16-18 याच्यानंतर थांबून जाते. पण त्याच्या पहिलेचं जे वय आहे म्हणजे लहानपणापासून इन्फॅन्टपासून तर टॉडलर्स, चिल्ड्रन, तर हे वय असं आहे, हे निरोगी वय आहे. याच्यामध्ये शक्यतोवर कोणते आजार होत नाही. काही असला तर तो एक तर जेनेटिक असू शकतो, ज्याला जेनेटिक म्हणतो, अनुवंशिक काही असेल तर ते होऊ शकतो आणि जॉईंट रिलेटेड किंवा बोन रिलेटेड जे मी सांगतोय. मग काही जे असतात ते जसं आपण म्हणतो की काही मुलांमध्ये जॉईंटच्या आजूबाजूला हाड गाठी आढळतात आपल्याला हाडाच्या कडक, तर तो पण हेरिडेटरी जेनेटिक त्रास असतो. तसं काही असलं तर ते निश्चित त्याला तपासण्या करून त्याचा उपचार घेता येतो. या वयात जनरली काही आजार होत नाही कारण ग्रोथ पिरियड असतो आणि त्यांच्या शरीरामध्ये जी क्षमता असते की स्वतःच्या बॉडीला किंवा पेशींना रिपेअर करणं आणि रिमोल्ड करणं ही फार चांगली असते. त्यामुळे थोडंफार काही झालं तरी ते त्यांचं शरीर आपोआप ठीक होऊन जातं. जसं आपण फ्रॅक्चरचा विचार केला तर लहान मुलांमध्ये जे फ्रॅक्चर होतं ते 3 आठवड्यामध्ये चांगलं जुळून जातं है ना, आणि तेच जर का वयस्कमध्ये झालं की त्याला वेळ लागतं. तर ती क्षमता त्यांच्यामध्ये असते. तर लहान मुलांमध्ये शक्यतोवर हे बाकीचे त्रास होत नाही, सांधेदुखी वगैरे. पण काही होत असेल असा त्रास हे कारण असेल. जनरली काही जण येतात मुलं की पाठ दुखत आहे ना, तुम्ही जसं म्हटलं की कारणं नसतात पण मग पाठ दुखत आहे. तर या वयामध्ये सगळ्यात कॉमन कारण जे असतं ते म्हणजे की आहारातून त्यांना पुरेपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन्स हे भेटत नाही आहे किंवा सकाळचं ऊन आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस तयार होते, व्हिटॅमिन डी, तर हे कमी व्हायला लागतं. व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी व्हायला लागलं की तुमच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम किंवा मिनरल, इतर मॅग्नेशियम झालं, बाकीचे यांचं जे देवाणघेवाण आहे किंवा त्या पेशींना लागणारे हे जे घटक आहे हे डिस्टर्ब व्हायला लागले की मग तुमचे हाडं कमजोर व्हायला चालू होतात. अगदी लहान वयात जर काही होत असेल, ज्याला कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असेल, व्हिटॅमिन डीची, तर हळूहळू त्या मुलांचे पाय वाकायला चालू होतात. किंवा आपण म्हणतो की काही मुलांमध्ये तुम्ही आजकाल पाहाल की फ्लॅट फीट जास्त आवडतो है ना, सपाट पाय राहतात. त्याचं कारण ते एकदम लहानपणापासूनच काही ना काही त्यांच्यामध्ये ती कमतरता असते मिनरल्सची आणि त्याच्यामुळे ते हाडं जसे घडायला पाहिजे त्यांना तर तसे ते डेव्हलप नाही होत, त्याची तशी ग्रोथ नाही होत. नंतर आजकाल बरेचदा आपल्याला अगदी थोडं काही पडलं वगैरे कोणी की हेअर क्रॅक आलाय हे पण ऐकायला मिळतं. ते असं का, म्हणजे हाडं खूप कमकुवत सापडत आहेत सध्या की आणि काय सांगू आपण?
नाही, आता त्याला काय नॅचरली आता कसं आहे की हाड जर का आधीपासूनच कमजोर असेल तर थोडंसंही तुम्ही पडलं तर त्याच्यामध्ये ब्रेक होऊ शकतो है ना, हेअरलाईन क्रॅक होऊ शकतो किंवा पूर्णही हाड तुटू शकतो. नॅचरली कमजोर आहे तर तेच हाड जर का बळकट असेल तर आपण पाहतो आता ॲथलीट्स जे आहेत है ना किंवा खेळाडू जे आहेत हे ग्राउंडवर कसे करतब करतात किंवा किती उड्या मारतात आहे ना, आपण पाहतो. त्यांना काही होत नाही. म्हणजे जनरली तुमची हेल्थ चांगली असेल, हाडं मजबूत असेल तर तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काही होणार नाही है ना. तर त्याच्यासाठीच तुम्हाला म्हणजे लहानपणापासूनच तुमचा आहार आणि त्याचे संस्कार चांगले राहिले तर तुमची ग्रोथ पूर्ण होते. म्हणजे ती पूर्ण व्हायला पाहिजे. ती अधुरी ग्रोथ राहिली तर त्याचा पडसाद आपल्याला नंतरच्या काळामध्ये आपल्या वयस्क जीवनामध्ये त्यांचे आजार किंवा त्यांचा त्रास जाणवतो है ना. आजकाल आता ते खाण्याच्या पद्धती वगैरे जे आहे आर्टिफिशियल फूड, पॅक्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉसेस किंवा अलग अलग प्रकारचे डिप्स खाणे, आर्टिफिशियल हे खाणे, प्रिझर्व्ड फूड्स खाणे, तर हा सगळ्यात घातक प्रकार आहे. हे म्हणजे तो शरीरामध्ये पॉयझन टाकत आहे. आणि मी तेच म्हणतो की हे जेव्हा तुमच्या पोटामध्ये जायला चालू होईल तर याच्यामुळे तुमची पचनक्रिया, लिव्हर, आतडे हे सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात. मग एक 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 सगळे आजार सुरू होतात. तर मेन जे आहे की तुमचा आहार हा फार चांगला असणे आवश्यक आहे, पोषक असणे आवश्यक आहे. श्रोते हो, आज आपण डॉक्टर प्रकाश मेटांगे यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं होतं. सर आज हाडांच्या दुखड्यांवरती ऑपरेशन आणि वेदनाशामक इंजेक्शन्स उपचार पद्धती याबद्दल आपण माहिती सांगितलीत. सोबतच हाडांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे किंवा ते मजबूत कसे राहतील त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची पण अगदी सोप्या भाषेत माहिती आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्ते. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.